Hello students, today we are going to teach you the transactions and how to classify accounts and how to do the entry of these transactions. Commence business with cash rupees 20,000. आता इथं आपल्याला एक ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे की व्यवसाय सुरुवात केली आहे नवीन बिझनेसला आणि त्याच्यासाठी आपण कॅश 20,000 आणली आहे. मग आता इथं आपल्याला आधी टू ॲस्पेक्ट्स कोणते आहेत ते बघायचं आहे की कॅश आली आहे, कॅश कम्स इन बिझनेसमध्ये आणि कॅपिटल आहे म्हणजे प्रोप्रायटर इज गिवर. हे दोन ॲक्सेप्ट ह्याच्यामध्ये आहेत. मग हे कॅश आली आहे म्हणजे कॅश अकाउंट ह्याच्यामध्ये पहिलं येते कॅश अकाउंट एक येते आणि दुसरं येते कॅपिटल. आता व्यवसायामध्ये द अमाऊंट विच इज इन्व्हेस्टेड इनटू द बिझनेस इट इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे 20,000 हे कॅपिटल आहे बिझनेसचं. तर हे कॅपिटल, ह्याला कॅपिटल म्हणतो आपण. आणि कॅश, मग कॅश आणि कॅपिटल. आता कॅश हे काय आहे? ॲसेट आहे, म्हणजे आपण ज्याला डोळ्यांनी पाहू शकतो, टच करू शकतो, टँजिबल ॲसेट आहे. म्हणून हे कॅश येतं रिअल अकाउंटमध्ये. टाईप्स अकाउंट, आधी अकाउंट कोणत्या टाईप्स आहे ते ओळखायचं. आणि कॅपिटल हे प्रोप्रायटर इन्व्हेस्ट करत असतो, म्हणजेच व्यवसायाचा मालक. मग प्रोप्रायटर हा इंडिव्हिज्युअल आहे, व्यक्ती आहे, पर्सन आहे. मग हे येत असतं पर्सनल अकाउंटमध्ये. आता आपल्याला कॅश आणि कॅपिटलला डेबिट द्यायचं का क्रेडिट हे बघायचं आहे. मग कॅश रिअल अकाउंट आहे, मग रिअल अकाउंटचा गोल्डन रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन. आणि क्रेडिट, रिअल अकाउंटचा क्रेडिटचा रूल आहे व्हॉट गोज आउट. आणि पर्सनलचा असतो डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिवर. आता मित्रांनो, आपण इथं बघितलं दोन ॲस्पेक्ट्स आहेत, कॅश आली आहे आणि प्रोप्रायटर इज गिवर. पण हेचं टाईप बघितलं, कॅश येतं रिअल अकाउंटमध्ये, कॅपिटल येतं पर्सनल अकाउंटमध्ये. मग रिअल अकाउंटचे आपण रूल लिहिले डेबिट. रिअल अकाउंटचे गोल्डन रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन. जे रिअल अकाउंट असेल तर डेबिट कशाला द्यायचं? जे आलंय त्याला, व्हॉट कम्स इन. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. तसंच पर्सनल अकाउंटमध्ये डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिवर. आता इथं प्रोप्रायटर 20,000 रुपये कॅपिटल देतोय, म्हणजेच इथं काय आलं आहे? क्रेडिट द गिवर. देणारा कोण आहे? प्रोप्रायटर. म्हणजे कॅपिटलला क्रेडिट द्यायचं आहे. आणि इथं रिअल अकाउंट व्हॉट कम्स इन कॅश, बिझनेसमध्ये 20,000 रुपये कॅश आली आहे म्हणजे व्हॉट कम्स इन कॅश कम्स इन. म्हणजे डेबिट कशाला द्यायचं? कॅशला. म्हणजेच ही एंट्री कशी होणार? कॅश अकाउंट डेबिट, कॅश आली आहे म्हणून कॅशला डेबिट, टू कॅपिटल. प्रोप्रायटर नाही तर कॅपिटल असतं, टू कॅपिटल अकाउंट. ही झाली आपली एंट्री. आता डेबिटची अमाऊंट आहे 20,000 कॅपिटल कॅशची आणि तीच कॅपिटल आहे 20,000 अमाऊंट लिहिली. आणि एंट्री लिहिल्यानंतर आपल्याला काय लिहायचं असतं? ब्रॅकेटमध्ये नरेशन लिहायचं असतं. बिंग कमेन्स बिझनेस विथ कॅश. म्हणजे व्यवसायाला सुरुवात केली कॅश नाही, त्यालाच आपण कॅपिटल असं म्हणतो. असं असते ही एंट्री. आज मी तुम्हाला मित्रांनो ही एंट्री सांगितली आहे. आता पुढची एक एंट्री बघूया आपण. समजा आता इथं आहे, आता सेकंड एंट्री सांगते मित्रांनो मी इथं तुम्हाला. परचेस गुड्स फ्रॉम अजय ऑन क्रेडिट रुपीज 10,000. म्हणजे आपण गुड्स खरेदी केलाय, माल खरेदी केलाय अजयकडून. पण ऑन क्रेडिट म्हणजे काय? उधारीवर 10,000 माल खरेदी केलाय. आता इथं बघा दोन ॲक्सेप्ट काय आहे? दोन, की परचेस आपण माल खरेदी केला आहे म्हणजेच आपल्याकडे गुड्स परचेस आलेला आहे माल. आणि अजयकडून खरेदी केला आहे म्हणजे अजय कोण आहे? गिवर आहे इथं. आता इथं आपल्याला परचेस अकाउंट एक येते आणि अजय एक येते. परचेस आणि अजय हे दोन ॲक्सेप्ट इथं आहेत. परचेस काय आहे? नॉमिनलमध्ये येतं. परचेस खर्च आहे व्यवसायाचा
ऑल एक्सपेन्सेस आणि लॉसेस ऑल इन्कम अँड गेन्स नॉमिनलमध्ये येतं आणि हे इंडिव्हिज्युअल अजय पर्सन आहे म्हणून पर्सनल हा अकाउंटचा टाईप झाला. आता ह्याचा रूल बघायचं मित्रांनो. डेबिट ऑल एक्सपेन्सेस आणि क्रेडिट गिवर. क्रेडिट पर्सन अकाउंटचं रूल आता वरती बघितलं आपण. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. इथं गिवर कोण आहे? अजय. मग ह्याची एंट्री कशी होणार मित्रांनो? परचेस अकाउंट डेबिट टू. देणार कोण आहे आपल्याला? अजय. आणि क्रेडिट आहे. जर आपण इथं कॅशमध्ये घेतला असता तर आपल्याकडनं कॅश गेली, व्हॉट गोज आउट कॅश गोज आउट, तर इथं कॅश आलं असतं. पण इथं आपण अजयच्या नावाने उधारीवर खरेदी करतोय, म्हणजेच अजयला आपण भविष्यामध्ये पैसे पे करणार आहोत. म्हणून अजय अकाउंट क्रेडिट 10,000 रुपये. 10,000 रुपये. इथं नरेशन लिहायचं. बिंग गुड्स परचेस फ्रॉम अजय ऑन क्रेडिट. नरेशन हे एंट्रीचं एक्सप्लेनेशन असतं ट्रान्झॅक्शनचं, म्हणजे आपण क्रेडिटवर माल खरेदी केला असं त्याचं हे होतं. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे कॅश सेल्स ₹7,000. आता याच्यामध्ये दोन अकाउंट येतात. सेल्स आणि कॅश हे दोन अकाउंट येतात. कॅशला डेबिट द्यायचं आहे कारण कॅश आपल्याकडे आली आहे. कोणतीही वस्तू सेल केली, विकली तर आपल्याला पैसे मिळतात, म्हणून कॅशला डेबिट. आणि सेल्स हे इन्कम आहे. ऑल इन्कम अँड गेन्स क्रेडिट नॉमिनल अकाउंट. हे आहे नॉमिनल आणि हे आहे रियल. मग डेबिट द रिसीव व्हॉट कम्स इन कॅश कम्स इन, म्हणून आपण एंट्रीमध्ये लिहिणार आहे इथं कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 7,000 रुपये. 7,000 रुपये. आता इथं नरेशन त्याचं बिंग गुड्स सोल्ड इन कॅश. मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला आज ट्रान्झॅक्शन त्याचे दोन ॲस्पेक्ट कसे ओळखायचे, त्याचे दोन अकाउंट टाईप्सनुसार त्याला डेबिट क्रेडिट कसं द्यायचं हे मी तुम्हाला आज शिकवलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचे व्यवस्थित एक प्रॉब्लेम व्यवस्थित डिटेल सोडवून देईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.